महत्त्वाचे डॉक्युमेंट्स दिसतात, चेक करते. कशात स्वानंदी? नाही, सहज चौकशी करायला आलो. अरे बापरे, हा फोटो स्वानंदीला दिसला तर मोठा प्रॉब्लेम होईल. काही करून त्यांच्या हातातून ही फोटो फ्रेम काढायला हवी. पण कशी, काय सांगू त्यांना? मणी सर, मी बरी आहे. तुम्हाला काही हवंय का? नाही नाही, मी फक्त चौकशीच करायला आलो होतो. स्वानंदी, मणी तू इथे? सुजित, स्वानंदीच्या हातात जी फोटो फ्रेम आहे ती काढायला हवी तिथून. सुजित. मणी सर, काही काम होतं का तुमचं इथे? आत का आलात तुम्ही? नाही, बोललो ना, फक्त चौकशीच करायला आलो होतो. स्वानंदी, ही फाईल तुझ्या रूम मध्ये होती का? ऍक्च्युली माझी बरीच महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत त्यात. गेले काही दिवस मी शोधत होतो ही पिशवी. दे ना मला. ही तुमची फाईल? हो, माझीच फाईल आहे. थँक्यू स्वानंदी. मी येतो. मला वाटलं तायडीची फाईल आहे. सुजित सर, एक बोलू का? बोल ना स्वानंदी, काय झालंय? नाही, कळत नाहीये तुम्हाला कसं सांगू. म्हणजे स्वानंदी, जे काही बोलायचंय ते बिनधास्त बोल. इज देअर एनी प्रॉब्लेम? सुजित सर, ते मणी सर सारखे सारखे खोलीत येतात, तेही न विचारता. सारखं मागे मागे करत असतात. आता तुम्हीच सांगा, एखाद्या मुलीच्या खोलीत असं न विचारता येणं कितपत योग्य आहे? मला खूप अनकम्फर्टेबल वाटतं. ते आजूबाजूला असले की अनसेफ फील होतं. ओके ओके, अजून काही सांगण्याची काय बोलण्याची गरज नाहीये. मला कळतंय तुला काय सांगायचंय ते. स्वानंदी, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. मी आहे ना. मी बोलतो मणीसोबत. स्वानंदी, जोवर मी आहे तोवर तुला कुठलीही काळजी करण्याची गरज नाहीये. ओके? थँक्यू सुजित सर.